इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले, सगळी तयारी सुद्धा झाली, लिस्ट बाहेर आल्या, मात्र शेवटच्या क्षणाला जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली। नेमकं असं काय घडलं विधानसभेच्या या मैदानात की जरांगे पाटलांना माघार घ्यावी लागली? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। खरं तर अखेरच्या क्षणी जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली, याच्या पाठीमागचे काही महत्त्वाचे कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट केले। या सगळ्या गोष्टींवरती उत्तर देताना जरांगे पाटील सांगतायत की ही माघार नाही तर ही एक निर्णायक भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। समाज आणि समाजाच्या हिताची ही भूमिका आहे, ही माघार नाही, अशा पद्धतीचं मत जरांगे पाटलांनी या गोष्टींवरती व्यक्त केलं आहे। महत्त्वाचं पहिलं कारण ते म्हणजे जरांगे पाटील म्हणतात एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही आणि हेच ते पहिलं कारण असू शकतं ज्यामुळे जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असू शकते। मराठा आणि केवळ मराठा या जातीवरती निवडणूक लढता येऊ शकत नाही, इतरही जातींना सोबत घ्यावं लागणार आहे, त्यांच्या मताची सुद्धा गरज आहे आणि त्यावेळेस कुठेतरी निवडणूक लढून जिंकता येऊ शकते, अशा पद्धतीचा मत किंवा दावा जरांगे पाटलांनी यावेळी व्यक्त केला। एका जातीच्या आधारावर किंवा त्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढता येणं शक्य नाही, लढली तरी ती जिंकता येणं शक्य नाही आणि हेच पहिलं महत्त्वाचं कारण असू शकतं जरांगे पाटलांनी या विधानसभेच्या रिंगणातून माघार घेण्याचं। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं कारण ते म्हणजे मराठा उमेदवार पराभूत झाले असते, त्याचा फटका फक्त मराठा समाजालाच बसला नसता तर आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनाला सुद्धा बसला असता आणि हेच महत्त्वाचं दुसरं कारण जरांगे पाटील सांगतात की या निवडणुकीतून माघार घेण्याचं। जर का उमेदवार जे मराठा उमेदवार उभे होते ते जर पराभूत झाले असते तर मात्र याचा फटका आरक्षणासाठी उभं केलेलं जे आंदोलन आहे, ज्या आंदोलनानं प्रचंड मोठा इतिहास रचला, एवढंच काय तर त्या आंदोलनाला आता एक चांगलं नेतृत्व भेटलं, अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे आणि वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून किंवा कोट्यावधीचा समाज जरांगे पाटलांनी या निमित्ताने एकत्र केला, गोळा केला। हे जे आरक्षणाचं आंदोलन सुरू झालंय आणि वर्षभरापासून हा लढा जो तेवत आहे, या लढ्याला कुठं ना कुठं तरी फटका बसला असता असं खुद्द जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। त्यामुळं जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्याचं कळतंय। त्यानंतर राजकारण हा माझा प्रांत नाही, मला समाजासाठी लढायचे आहे, त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे, अशा पद्धतीचं वेळोवेळी जरांगे पाटील सांगत आले। राजकारणात मला रस नाही, मला मुख्यमंत्री होण्यात रस नाही किंवा मला खासदारकी होण्यात रस नाही। जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच राजकारण सोडून समाजकारणावरती जास्त भर दिल्याचं पाहायला मिळतंय। मला समाजासाठी लढायचं आहे, त्यांना आरक्षण मिळवून द्यायची, अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आणि त्यामुळे समाजकारण सोडून राजकारणात घुसणं कुठेतरी जरांगे पाटलांना जड वाटलं असू शकतं आणि त्यामुळेच विधानसभेच्या शेवटी अखेरच्या क्षणी जरांगे पाटलांनी माघार घेतली। याच्याही पुढे जरांगे पाटील सांगतात की मी एकट्यानं हा निर्णय घेतला नाही तर मराठा समाज बांधवांशी चर्चा केली आहे आणि त्यांनाही माझं म्हणणं पटलं, नंतरच मी हा निर्णय जाहीर केला, असं सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलंय। मंडळी, हे होते 3 महत्त्वाचे कारण जरांगे पाटलांनी अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे। तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ना। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।